नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत. सुंदर त्वचेसाठी घरगुती उपाय याचे जे मी शॉर्ट्सची मालिका बनवली त्याला तुम्ही जो रिस्पॉन्स दिला त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. मित्रांनो, मी जे काही उपाय सांगितले ते तुम्ही तुमच्या रुटीन स्किन केअरमध्ये फॉलो करा आणि नक्की त्याचा फायदा मिळवा. तसेच हे जे काही घरगुती उपाय मी सांगितले होते त्याबरोबरच अजून काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्किन केअरसाठी किंवा आपली त्वचा उजळवण्यासाठी, आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, आपली त्वचा तरुण ठेवण्यासाठी करायचे असतात, ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपला आहार. आपल्या आहारावर आपली स्किन डिपेंड असते. कारण आपण जर मसालेदार पदार्थ, फास्ट फूड, बाहेरचं खाणं, कोल्ड्रिंक्स या गोष्टी आपल्या आहारात सतत येत असतील तर त्याचा नक्की परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. कारण त्याच्यामुळं त्वचेचं मेटाबॉलिझम बिघडतं आणि त्यामुळं काय होतं की आपल्याला त्वचेचे वेगवेगळे आजार ग्रासतात. जसे की फंगल इन्फेक्शन, पिंपल्स उठणे, काळे डाग पडणे, रॅशेस उठणे, या सगळ्या गोष्टी आपल्या या आहारामुळे आपल्याला होऊ शकत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. जेवढं तुम्ही घरी शिजवलेलं अन्न खाल तेवढे तुमची त्वचा नक्कीच चांगली राहील. बाहेरचं खाणं शक्यतो टाळा, हॉटेलिंग कमी करा. या गोष्टी त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाचा संपर्क जेवढा अधिक आपल्या त्वचेशी येईल तेवढे आपल्या त्वचेवरचे काळे डाग वाढू शकतात. आपली त्वचा टॅन होऊ शकते. कारण उन्हामध्ये असणारे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ते काही दुपारच्या वेळेत खूप घातक परिणाम आपल्या त्वचेवर करत असतात. त्वचेचं कॅन्सर होण्यापर्यंत त्याची मजल जाऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, उन्हापासून आपल्या त्वचेचं नक्की संरक्षण करा. व्हिटॅमिन डी आपल्याला उन्हामधून मिळतं, परंतु ते फक्त किंवा कोवळ्या उन्हात बसण्यामुळे मिळतं. इतर वेळी उन्हापासून आपल्या त्वचेचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही कोणतंही सनस्क्रीन लोशन ज्याचा SPF 50 आहे किंवा PA++ आहे ते तुम्ही नक्की वापरा. घरातून बाहेर पडायच्या आधी अर्धा तास तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीराच्या उघड्या भागावर सनस्क्रीन लावा. त्याच्यामुळे तुमची त्वचा उन्हामधल्या घातक किरणांपासून वाचू शकते. तसेच अजून काही उपाय आहेत जसे की व्यायाम करणे, सकाळी मोकळ्या हवेत फिरून या. दिवसातून 30 ते 45 मिनिटं तुम्ही सगळ्या शरीराचा हलका व्यायाम करा. त्याच्यामुळे तुमच्या शरीराची फ्लेक्झिबिलिटी टिकून राहते, त्वचेची फ्लेक्झिबिलिटी टिकून राहते, तुमचं वय कमी दिसतं. तसेच तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी व्हायला मदत होती. तिसरी गोष्ट म्हणजे हायड्रेशन. आपल्या शरीरात किंवा आपण दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पिणं अतिशय गरजेचं आहे. पाणी भरपूर प्या असं म्हणण्यापेक्षा तुमच्या गरजेएवढं पाणी नक्की प्या. 2 ते 2.5 लिटर पाणी जर तुम्ही दिवसभरात पिला तर तुमची त्वचा 100% हायड्रेट राहू शकते. त्यामुळे त्वचेला होणारे आजार कमी होतात. घाम येणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही एवढा व्यायाम करा की तुम्हाला थोडा तरी घाम आला पाहिजे. त्या घामामुळे त्वचेची शुद्धी होत असते. त्यानंतर तुम्ही आंघोळ करा. आंघोळीसाठी तुम्ही कुठलाही साबण वापरण्यापेक्षा हळद, बेसन पीठ याचा वापर करा. साबणाचा वापर फक्त जिथं जास्त घाम येतो त्या ठिकाणी वापरा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अशा प्रकारे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या त्वचेचं आरोग्य सांभाळू शकतात किंवा त्वचा आपले आरोग्यपूर्ण ठेवू शकतात. तर मित्रांनो, काळजी घ्या आपल्या त्वचेची आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा ह्या आपल्या चॅनेलला, श्री क्लिनिकला. धन्यवाद. मी डॉक्टर प्रशांत पुन्हा घेऊन येईन तुमच्यासाठी अजून अशीच माहिती जी तुम्हाला अपडेट ठेवेल, तुम्हाला तुमचं आरोग्य मिळवण्यासाठी मदत करेल. धन्यवाद.